भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. कालिदास कोळंबकरची नुकतंच काही दिवसांपूर्वी ज्या दिवशी मी उपोषणाला बसल्यानंतर रात्री 12-12च्या दरम्यान रुडासाहेब आणि प्रवीण दरेकर उपोषणाच्या जागी आले होते आणि त्यांनी मला विनंती केली, साहेबांचा निरोप आहे की उपोषण कवितास मांडली आणि ह्या अधिवेशन काळामध्ये मुख्य घोषणा झाली असा शब्द दिला आणि त्या पद्धतीने साहेब या अधिवेशन काळामध्ये 24 अंशांची घोषणा करणार आहे. पण या सगळ्यामध्ये सत्ताधारी आमदारांनाच का उपोषण करावं? सत्ताधारी महत्वाचं इथे नाही आहे माझ्या दृष्टिकोनातून. माझ्या दृष्टिकोनातून काम करून घेणं महत्वाचं आहे. कारण परिस्थिती काय, मंत्री महोदय किंवा इतर आमचं सगळं सहकार्य त्यांची इच्छा आहे काम करायची आणि काम करून घ्यायची इच्छा आहे, परंतु जाणून बुजून काही अधिकारी खो घालण्याचा प्रयत्न करतात. हे लक्षात आणण्यासाठी हे अधिकार मंत्री महोदयांच्या लक्षात आणण्यासाठी मला नाईलाजाने उपोषणाला बसवलं. त्यावेळेला उपोषणाला ज्यावेळेला तुम्ही बसला होता त्यावेळेला तुमची मागणी काय होती? तुमची मागणी काय केली? जे पोलीस संस्थेचा जो प्रश्न आहे तो सोडवला एवढंच मागणं. पण सातत्याने पाहायला गेलं तर सभागृहामध्ये अशा प्रकारचे पोलिसांच्या एक मला सांगतो आता हे विडीचाळीचा प्रश्न मी सोडवला. मागच्या गव्हर्नमेंटने 50 लाखाची त्यांना ऑफर दिली होती, 50 लाखात तुम्हाला 500 कार्पेट देतो आणि त्यावेळी जे मंत्री महोदय होते त्यांना मी विनंती केली की काहीतरी तुम्ही कन्सेशन द्या, कमी करा, नाही करत काय. शेवटी मला नाईलाजाने उपोषणाला बसलं आणि उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी 25 लाख कमी केले. किती? 25. नंतर देवेंद्रजी फडणवीस उपोषण सोडायला तेव्हा त्यांनाही मी विनंती केली आणि त्यांनी 10 लाख कमी केले. म्हणजे एकूण 15 लाखामध्ये 500 कार्पेट 2224 पोलिसांना बेनिफिट मिळाला. ह्या दुनियेत अशक्य काही नाही, केलं तर होऊ शकते. करण्याची हिंमत आणि कुवत पाहिजे. राज्यसभेची निवडणूक भाजपकडून त्याच्या नावासमोर येते. विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब मुंडे आणि विजय आठवले सगळ्यामध्ये एकूण जागा 7 आहेत. बघा, हा विषय माझा नाही, हा पक्षाचा विषय. ज्येष्ठ आमदार मी सिनियर असलो तरी एक किंवा सांगतो, आज सिनियर असतो मी ह्या 288 आमदारांमध्ये टॉप सिनियर. तरी मी कुठे सत्तेमध्ये नाही, ते मला मंत्री चान्स मी गणत तुम्ही बोलून टाकले. मी कशाला दाखवू? पक्षाला त्याची काळजी पाहिजे. मी कशाला माझी कंत दाखवू? वर्ल्ड रेकॉर्डचा आमदार बोलते की मंत्रिमंडळामध्ये एक तेव्हा सांगतो, नाराजी असली तरी नाराजी दाखवायची नाही. पक्षाला समजते आपण हे तुला पक्षाकडे कधी माझ्या बॉसलाच सांगितलं, मी ते कोणालाच सांगितलं. माझे मोदी साहेब आले होते, मोदी साहेबांना मी सांगितलं महाराष्ट्रातील मंत्रिमंडळासाठी मोदींकडे ह्या देशाचं जे मेन बॉसिंग आहे त्यांनाच माझी कंप्लेंट केली आणि ह्याच्या पुढे काय पाहिजे कंप्लेंट? मग फडणवीसांचं कामकाज मी साहेबांना त्रास देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? काही गोष्टी एवढ्या आहेत ना, आता काही गोष्टी आपण नाही बघू शकत. इंटरनेट काही प्रॉब्लेम असतात भाजपच्या पक्षामध्ये. मी काही गोष्टी नाही सांगू शकत. पक्षाचा मी एक सिनियर मनुष्य आहे. कोणालाही बोट दाखवणं हे मला पटत नाही. माझ्या त्या विचाराचा मी नाही.
कालिदास कोळंबकर यांच्याबद्दल आपण माझी बोलली आहे. खरं तर अनेक निर्णय सध्या ते घेत आहेत. एक सुद्धा त्यांनी दिली आहे की मंत्रिपदासाठी जी तक्रार आहे, पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भामध्ये पाहायला गेलं तर नाराजी एक प्रकारे त्यांनी आपल्या भाजपचे आमदार